नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज बघा आपण आत्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्तीचे शैक्षणिक महत्त्व याच्याविषयी विचार करतो. कोहलर यांनी मांडलेली उपपत्ती आहे. कालच्या तासाला आपण पाहिलं अध्ययनाची उद्दिष्टे कशी असली पाहिजे, सोपी व स्पष्ट असली पाहिजेत किंवा जेणेकरून त्यांचे विद्यार्थ्यांना आकलन होऊन यशस्वी अध्ययन घडेल. आता दुसरं, शिक्षकाने अध्यापनात पूर्णाकडून अंशाकडे या अध्यापन सूत्राचा उपयोग करावा. आता बघा, अध्यापन सूत्र जवळजवळ तिथं 7 अध्यापन सूत्र आहेत बघा. त्या 7पैकी पूर्णाकडून अंशाकडं, सिम्पल टू कॉम्प्लेक्स असं हे आहेत. त्यानंतर एक्झाम्पल टू रूल असेल, रूल टू एक्झाम्पल असेल, इंडक्टिव्ह असेल, डिडक्टिव्ह असेल, यासारखे जे काही रूल्स आहेत यामधलं हा एक आहे पूर्णाकडून अंशाकडे. आता पूर्णाकडून अंशाकडे म्हणजे नेमकं काय? अंश म्हणजे एखादा त्यातला स्मॉल घटक, पूर्ण म्हणजे एखादं संपूर्ण कन्सेप्ट. मग एखादी कन्सेप्ट आपण क्लिअर करत असताना इथं काय करणं गरजेचं आहे, त्या कन्सेप्टमधील ज्या बारीक सारीक कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट आपण काय करणं, विचार करणं गरजेचं आहे, त्याच्यावरती अभ्यास करणं इथं गरजेचं आहे. मग इथं शिक्षकाचं कस लागतं, शिक्षकाकडं ह्या कौशल्य असणं गरजेचं आहे. शिक्षकाला ह्या पूर्ण हे जे अध्यापन सूत्र आहेत या अध्यापन सूत्रांची इथं माहिती असणं इथं गरजेचं असलेलं पाहायला मिळेल. मग त्यानंतर यशस्वी अध्यापनासाठी शिक्षकाने सहसंबंध शोधणे, फरक जाणून घेणे, सामान्यीकरण करणे इत्यादी कौशल्य शिकवावे. मग आता इथं विद्यार्थ्यांना आपण शिकवायचं आहे म्हणजे काय शिकवायचं आहे, तर विद्यार्थ्यांना त्यांच्यासमोर असणाऱ्या परिस्थितीमध्ये काय संबंध आहे का, इज देअर एनी काइंड ऑफ कोरिलेशन बिटवीन द थिंग्स द स्टुडंट्स आर ऑब्झर्विंग, हे इथं आपण अभ्यासलं पाहिजे, याचा आपण अभ्यास केला पाहिजे, याचा विचार करणं गरजेचं आहे. मग हे मुलांना शिकवायचं, तो संबंध, सहसंबंध, कोरिलेशन कसं शिकवायचं, कोरिलेशन कसं शोधायचं ही माहिती घेणं गरजेचं आहे. फरक, दोन गोष्टींतला फरक कसा शोधायचा, दोन गोष्टींच्यामध्ये काय रिलेशन्स आहेत का, काही संबंध आहे का, याचासुद्धा इथं विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर सामान्यीकरण, जनरलायझेशन, एक विद्यार्थ्याचं स्वतःचं मतसुद्धा इथं निर्माण झालं पाहिजे. नाहीतर शिक्षक सांगतात म्हणून विद्यार्थी हो म्हणतात असं न करता काय करणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांनी स्वतःचं सुद्धा इथं मत इथं डेव्हलप करणं, मत आत्मसात करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मत इथं प्रकट करणं, व्यक्त करणं हेही इतकंच महत्त्वाचं असलेलं पाहायला मिळेल. मग ही इथं कौशल्य गरजेची आहे. इतर गोष्टी शिकवण्यापेक्षा जर शिक्षकांना अशा गोष्टीवरती शिकवण्यावरती फोकस केला तर नक्कीच याचा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. मग आता इथे बघा, पुढचं हे महत्त्वाचं आहे, विद्यार्थ्यापुढील अध्ययन विषय हा त्यांच्या वयोगटानुसार असला पाहिजे, कारण समस्या निराकरण क्षमता वयोमानाने व अनुभवातून वाढते. आता इथं बघा बाळांनो, अध्ययन विषय आपल्याकडे स्तर आहेत. पहिली प्राथमिक आहे, त्यानंतर उच्च प्राथमिक आहे, माध्यमिक आहे, उच्च माध्यमिक आहे आणि मग सिनियर आहे आपण म्हणूया. असे जे काही स्तर पाडलेत, ह्या स्तर आहेत ते वयोमानानुसार आहेत आणि ह्या वयोमानानुसारच काय आहेत, अशा विद्यार्थ्यांना तिथं हा जो सिलेबस आहे, तो पुस्तक आहे, अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम इथं दिला जातो, दिलेला तुम्हाला पाहायला मिळेल. मग या अभ्यासक्रम शिकल्यातून काय होणार आहे, विद्यार्थ्यांची प्रॉब्लेम सॉल्विंग जी ॲबिलिटी आहे, समस्या निराकरण आपण क्षमता म्हणूया, ही क्षमता कशी वाढते, पहिलीच्या वर्गात जर आपण वाढणार नाही, जसं मूल वाढत असेल, जसं मूल शिकत जाईल, जसं तो 10वीपर्यंत येईल, तिथं 10वीपर्यंत आल्यानंतर त्या मुलगा काय करू शकतो, आपल्या समस्या शोधू शकतो, समस्या ओळखू शकतो आणि त्या समस्यावरती तो उपायसुद्धा इथं काढू शकतो, त्याला उपायसुद्धा काढता येऊ शकतात. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग आपण जो त्यांना सभ्य सिलेबस देणार आहे, आपण अभ्यासक्रम देणार आहे किंवा पाठ्यपुस्तक देणार आहे, पाठ्यपुस्तकातले काही घटक असतील ते घटकसुद्धा कसे असले पाहिजेत,
त्या विद्यार्थ्यांच्या वयोमानानुसार इथं असले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या कलेनुसार इथं करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना काय जमतं काय जमत नाही याचासुद्धा इथं आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. तरच आपण काय करू शकतो, तरच आपण इथं विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतो. विद्यार्थ्यांना आपल्याला न्याय देता येईल, अदरवाईज त्यांना न्याय देता येणार नाही. इवन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांना सोडवण्यासाठी सहाय्य करा. मग इथंसुद्धा बघा, शिक्षकाचं एक काम आहे. शिक्षक एक मार्गदर्शक असतो. शिक्षकाचं इवन मुलं हे शिक्षकाचं काय करतात, अवलोकन इथं करत असतात, शिक्षकाला पालन करत असतात, शिक्षकाने सांगितलेला प्रत्येक शब्द प्रमाणासं मानत असतात. आणि याचमुळं काय होतं बाळांनो, तर इथं शिक्षकांनासुद्धा काय करणं गरजेचं आहे, मुलांच्यासाठी एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व इथं म्हणून राहिलं पाहिजे. आणि त्यांना मुलांना येणाऱ्या अडचणी, मुलांना येणाऱ्या समस्या, त्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी तिथं मुलांच्यासोबत असलं पाहिजे. मुलांना इथं मार्गदर्शन इथं करणं गरजेचं आहे, करणं इथं अपेक्षित आहे बाळांनो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कोहलर इथं सांगतात. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या प्रयत्न, प्रमाद, अध्ययन उपपत्ती व मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्तीचा प्रत्यक्ष अध्ययन वापर केल्यास विद्यार्थ्यांनी चुका व शिका या पद्धतीने अध्ययन करतील. तसेच येणाऱ्या समस्यांचे मर्म शोधून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. परिणामकारी अध्ययन प्रक्रिया परिणामकारक होण्यास मदत होईल. म्हणून आता इथं बघा, आपण 2 इथं अध्ययन उपपत्ती पाहिल्या. एक प्रयत्नप्रमाद की जे इथं चुकातून शिकतो, आणि दुसरं म्हणजे मर्मदृष्टीमूलक आपण अध्ययन उपपत्ती. ह्या दोन्ही उपपत्त्या जर आपण अभ्यासल्या, त्या दोन्ही काय आहेत, एकमेकांना पर्याय आहेत किंवा पर्यायी असलेल्या पाहायला मिळतील. मग जर आपण पहिल्या उपपत्तीचा विचार केला तर इथं आपण काय करू शकतो बघा, तर ट्रायल अँड एरर, चुका व शिका या माध्यमातून, या उक्तीतून आपण काय करू शकतो, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिका येतात. मग आपल्या हातून घडलेली एखादी चूक ती पुन्हा आपण रिपीट करणार नाही. आपण रिपीट करणं ते काय करतो, टाळतो. आपल्याला ते टाळता येतं. आणि मग अशा पद्धतीनं त्या ज्या चुका आहेत, त्या चुका आपल्या हातून कमी प्रमाणात घडतात किंवा एकदाच घडलेली चूक ती पुन्हा आपल्या हातून घडणार नाही. आणि यातून आपण काहीतरी शिकत असतो. मग ही दुसरी उपपत्ती बघा आपल्याला काय सांगते, मर्मदृष्टीमूलक. आपल्यासमोर एखादी समस्या असेल, त्या समस्येतून मार्ग कसा काढायचा ही शोधण्याचं काम हे सुद्धा गरजेचं आहे. भले त्याच्यामध्ये काही चुकीचा मार्ग का असेल, पण तिथं आपण मार्ग शोधतो. मार्ग शोधण्यासाठी आपली जी धडपड आहे, ती धडपड इथं महत्त्वाची आहे. ती धडपड करणं गरजेचं आहे. मग थॉर्नडाईकने सांगितलेले नियम असेल तर 3 लॉज असतील, ते नियमसुद्धा आपण अभ्यासणं गरजेचं आहे. मग या सगळ्यांचा वापर करून आपण काय करू शकतो, अध्ययनामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण गती घेऊ शकतो. चांगल्या पद्धतीनं आपल्याला अध्ययन इथं करता येतं. आणि याचमुळं बघा, ह्या दोन्ही उपपत्त्या आपल्यासाठी काय आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत, खूप मोलाचं इथं मार्गदर्शन करणाऱ्या आहेत. आणि यातूनच काय करू शकतो, आपली जी अध्ययन प्रक्रिया आहे ती परिणामकारक होण्यास इथं नक्कीच मदत होईल. इवन नक्कीच इथं आपल्याला मदत होते. हेच आपण ह्या लेसनमधून आपण पाहिलेलं आहे. इथं आपला काय होतं, हा लेसन इथं संपतो आहे. इथं बघा, खाली तुम्हाला आपली परीक्षा आहे, त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल बघा, रिकाम्या जागा भरा. पहिला प्रश्न असणार आहे, तो 5 मार्कासाठी असेल. त्यानंतर जोड्याजुळवा असतील, तो 4 मार्कासाठी असेल. आणि पुन्हा टिपाद्या असेल, तो 12 मार्कासाठी असेल. आणि जो शेवटचा प्रश्न आहे तो थोडक्यात उत्तरे लिहा, तो 4 मार्कासाठी असा प्रश्न असेल. अशी जवळजवळ 25 मार्काची आपली टेस्ट इथं होणार आहे म्हणून. याचा पेपर आपलं टाईमटेबलसुद्धा आलेलं आहे, ते तुम्हाला टाईमटेबल दिलं जाईल. आणि जवळ 18 किंवा 19 तारखेला आपला पेपर असणार आहे. तुम्हाला पेपर पाठवले जातील आणि ते तुम्ही PDF च्या माध्यमातून पेपर पाठवले जाणार आहेत. ते पेपर सगळे तुम्ही लिहायचे आहेत. आणि तुम्ही लिहिलेले उत्तरपत्रिका आम्ही तिथे तुमच्यासोबत तुमच्या तिथं येऊन काय करू, कलेक्ट करण्याचा प्रयत्न करू. याच्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला कळवली जाईल. पण प्रत्येक विद्यार्थ्यानं काय करणं गरजेचं आहे, पेपर सोडवणं गरजेचं आहे. पेपर सोडवणं अपेक्षित आहे. पेपर सोडवून काय होईल, आपण शाळा बंद जरी असले तरी आपलं शिक्षण मात्र सुरू आहे, कॉलेज मात्र सुरू आहे. याच्यामुळंच काय आहे, तर
हे जे मार्क्स आहे ते आपल्याला नक्कीच उपयोगात येतील. जर कदाचित नोव्हेंबरनंतर शाळा सुरू झाल्या, पुन्हा आपल्याला सिलेबस शिकवावा लागणार नाही. त्यामुळं नक्कीच तुम्ही काय करा, जे पाठवलेले व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ नक्कीच पहा आणि चांगला अभ्यास करा. मग याच्यासाठी बघा सिलेबस आपले जे आता पहिली 4 प्रकरणं झाले, 4 प्रकरणांच्या वरती काय असेल, यात तुम्हाला अभ्यास दिला असेल किंवा आपली परीक्षा, आपला जो पेपर इथं अवलंबून असणार आहे. याच्यासाठी धड्याच्या खाली जे प्रश्न दिले ते प्रश्न तुम्ही सोडवा, त्याचे पाठ सोडून मला त्याचे फोटोज पाठवा. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूया. राहिला भाग आपण उद्याच्या तासाला पाहूया आणि परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.